चला स्टार्ट करायचं का? बघा, काल आपण थेरम काय बघितला होता? लक्षात घ्या, वेल थेरम हे रिझन लिहिण्यासाठी असते. आपण तिसरा थेरम काय बघितला होता की 3 नॉन झिरो वेक्टर्स आर कोप्लेनर इफ अँड ओनली देयर लिनियर कॉम्बिनेशन इज झिरो वेक्टर. आणि याच्या पहिलेच काय बघितलं होतं आपण की जर दोन नॉन कोलिनियर कोप्लेनर वेक्टर असतील, बरोबर आहे, तर तिसरा वेक्टर त्या दोघांसोबत तेव्हाच कोप्लेनर असू शकतो जेव्हा तो त्या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये युनिकली लिहिता येईल. बरोबर आहे. मग आता आपला नेक्स्ट हा याच्यावरतीच कोरोलरी आहे. ठीक आहे. जसं आपण याच्यामध्ये बघितलं नव्हतं का काय की जर हे दोघं जण नॉन कोलिनियर असतील, अरे जर हे दोघं जण नॉन कोलिनियर असतील, इथे मालूम तुम्हाला तर काय बनवलं म्हणतो आता लहान असताना शाळेमध्ये त्या कागदाचं ते तसं बनवून ते कट करून वाजवायचे. तसं काही प्रकार तुला ते पक पोक आतले आवाज सगळे सगळे खेटे देऊ गेलं. You deserve that. अरे तुझं असं बोललेस नंतर बाकीच्यांना कुणाचं उदाहरण देऊ? ते कोसे बी गेला कामातून काय त्याला माझी दुश्मनी झाली काय माहिती. अपोजिट पार्टीत गेलो ते आता छान भेटले की माझी निंदा करत राहतो काही. तर हा इथं काय बघितलं होतं आपण की जर हे दोघं जर नॉन कोलिनियर आहेत आणि तरी सुद्धा लिनियर कॉम्बिनेशन झिरो वेक्टर येते, याचा अर्थ एकच असू शकतो, तो म्हणजे एम आणि एन दोघं सुद्धा झिरो असले पाहिजे. मग सेम याची सुद्धा कोरोलरी आहे, म्हणजे इमिजिएट कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस थेरम की बाबा यांनी म्हटलेलं होतं की तुमच्याकडे 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे झिरो वेक्टर असतं, इफ अँड ओनली इफ मध्ये होतं. म्हणजे जर असं असेल तर ते 3 वेक्टर कोप्लेनर असतील, 3 वेक्टर कोप्लेनर असेल तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन झिरो वेक्टर असेल. पण जर समजा 3 वेक्टर्स नॉन कोप्लेनर आहेत आणि तरी सुद्धा त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे झिरो वेक्टर येत असेल तर याचा अर्थ एकच होतो की हे जे त्यांचे कोएफिशियंट्स आहेत एक्स वाय आणि झेड हे तिघही झिरो असले पाहिजे. त्याच्याशिवाय झिरो वेक्टर येऊ शकतं का? नाही येऊ शकत जर ते नॉन कोप्लेनर असतील तर. मग ती तुमची पुढची कोरोलरी आहे. कळतंय का? की काय म्हणते त्याच्यामध्ये ते बघा, स्टेटमेंट लिहून देतो मी तुम्हाला. पुढची कोरोलरी आहे. आजपर्यंत कोरोलरी कधी विचारलेली नाही बोर्ड एक्झाम मध्ये, पण विचारू शकतात. त्यांना वाटलं बाबा की 2 मार्कासाठी आपल्याला विचारायचे तर मग देऊन टाकली पाहिजे कोरोलरी. तसं असं येत नाही, कारण या वेक्टर टॉपिक मध्ये एवढं काही विचारण्यासारखं आहे. त्याच्यामुळे त्यांना एखादा थेरम घुसवायचा असेल तर आपण वेटेज बघितली की 12 मार्कच वेटेज आहे ना. एक थेरम जरी घुसवला तर 3 मार्कच थेरम होतं, तुम्ही 9 मार्कामध्ये बाकीचं सगळं विचारावं लागतं. सहसा ते अवॉइड करतात, पण बऱ्याच वेळेस विचारले पण जाऊ शकतात थेरम. म्हणून हे 4 थेरम्स अधूनमधून लिहून काढायचे त्यांचे पुढे. लक्षात येते का? नाही तर परत तुम्ही आणखी 2 महिन्यानंतर पाहता तर म्हणता कसं आलं बुवा युनिकनेस, कसं प्रूव्ह केलं, असं नको व्हायला. हां, त्याच्यामध्ये रिव्हिजनचं लक्ष ठेवा. बघा कोरोलरी काय म्हणते, इफ 3 वेक्टर्स if three vectors a bar, b bar, c bar are not coplanar
कोप्लेनर एंड एक्स ए बार प्लस वाई बी बार एंड जेड सी बार इज इक्वल टू 0 वेक्टर, देन x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. अगदी सिंपल पद्धतीने प्रूव्ह होईल. कसं रे, त्यांनी काय म्हटलेले की बाबा जर हे तीन वेक्टर्स कोप्लेनर नसतील आणि हे जर 0 वेक्टर असेल तर हे तिघं 0 असेल पाहिजे. मग आपण याला मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन प्रूव्ह करूया. कसं, लेट एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस जेड सी बार इज इक्वल टू 0 वेक्टर. ठीक आहे, समजा हे 0 वेक्टर आहे आणि आपल्याला काय करायचं, त्यांनी म्हटलेले की हे तिघं पण 0 असेल पाहिजे. तर जे प्रूव्ह करायचे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ए बार बी बार सी बार कोप्लेनर आहेत आणि हे लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं की एक्स वाय झेड तिघही 0 असेल पाहिजे. आपण काय समजूयात की तिघांपैकी एक 0 नाही आहे. सपोज एक्स इज नॉट इक्वल टू 0 आपण घेतलं. समजा एक्स 0 नाही आहे, असं तुम्ही y इज नॉट इक्वल टू 0 पण घेऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही x आणि z ला 0 कन्सिडर करतात. तुम्ही z इज नॉट इक्वल टू 0 घ्या, x आणि y दोनसाठी 0 होऊन जाईल. कोणते तरी एक घ्यायचं ज्याला नॉन 0 घ्यायचं. आपण मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शनला प्रूव्ह करायचं. मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन काय सांगते, जे प्रूव्ह करायचं त्यालाच त्याच्या उलट कन्सिडर करायचं आणि मग जे गिवन आहे त्याचं कॉन्ट्रडिक्शन आपल्याला भेटतं. आणि मग आपलं ॲझम्पशन चुकीचं होतं म्हणून तसं भेटलं, म्हणून आपण जे दिलेलं ते खरं आहे बाबा असं समजायचं. मग आपण काय म्हणतोय, समजा x इज नॉट इक्वल टू 0, आपल्याला प्रूव्ह करायचं तिघही 0 पण तिघातलं कोणतं तरी एक आपण नॉट इक्वल टू 0 दिलं. then dividing by x to x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 वेक्टर. तर तुम्ही जर x ने डिवाइड केले याला तर तुम्हाला काय भेटेल, a bar plus y by x b bar plus z by x c bar is equal to 0 वेक्टर. बरोबर आहे. तर तुम्ही याला काय लिहू शकता, तर a bar is equal to minus y by x b bar minus z by x c bar. मग थोड्या वेळासाठी जर तुम्ही याला m मांडलं आणि याला जर n मांडलं, m मांडलं काय म्हणतो, एन बी बार प्लस एन सी बार, वेअर m आणि n काय असेल रे, m ला आपण मायनस वाय बाय एक्स समजलं आणि n ला काय समजलं, मायनस झेड बाय एक्स. हे काय सांगते रे, एक वेक्टर दुसऱ्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण लिहिलेलं. हे काय सांगतो अगर मैं ए बार इज इक्वल टू एन बी बार प्लस एन सी बार लिख रहा हूँ, इसका मतलब क्या हो रहा है, इन तीनों के बारे में क्या कहा जा सकता है, ए बार बी बार सी बार के बारे में कोप्लेनर है. अगर आप किसी एक वेक्टर को दूसरे दो वेक्टर के लीनियर कॉम्बिनेशन में लिख रहे हो, किसी एक वेक्टर को दूसरे दो वेक्टर्स के लीनियर कॉम्बिनेशन में लिख रहे हो, तो इसका मतलब क्या होता है, तीनों भी कोप्लेनर है. होता है कि नहीं. तो फिर हम यहाँ पर क्या बोल सकते हैं, दिस इम्प्लाई काय A bar is equal to M B bar plus N C bar. This implies A bar, B bar, C bar are coplanar. But it is given that A bar, B bar, C bar are not coplanar. And this contradiction is happened due to our wrong assumption that x is not equal to 0 and therefore x is equal to 0. Similarly, we can prove that y is equal to 0 and z is equal to 0. So similarly, we can prove for y is equal to 0 and z is equal to 0, and hence x is equal to 0, x is equal to y is equal to z is equal to 0 is proved. लक्षात आलं का? ठीक आहे. तुम्हाला मी 2 डायमेन्शन मध्ये
एखाद्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर कसं लिहायचं सांगितलं होतं, आठवतं का? हो सर. हा? माझ्याकडे 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये एक पॉईंट दिलेला आहे, बरोबर आहे. या पॉईंटचं पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं रे? या पॉईंटचं पोझिशन वेक्टर म्हणजे काय? या पॉईंटचं O पासूनचं डिस्टन्स, ओरिजिन पासूनचं अवे फ्रॉम O म्हणजे OP बार. OP बार काय झाला? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P. पॉइंट P चा तो काय झाला रे? पोझिशन वेक्टर झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ह्या मला माहिती की x ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो? i कॅप, जे y ऍक्सिसच्या अलॉंग j कॅप. मला जर समजा एखाद्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर्स लिहायचा आहे, i कॅप आणि j कॅप, तो मी तो कसा लिहित होतो बाय युजिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. x i कॅप प्लस y j कॅप. कसं केलं होतं आपण ते? याच्यावर परपेंडिक्युलर टाकलं. आपल्याला माहिती हे y हे x आहे. मग या दिशेमध्ये तुम्हाला माहिती की समजा याला नाव OA दिलं, तर OA प्लस AP काय आहे? OB आहे. OP बार इज नथिंग बट OA बार प्लस AP बार. मग OA बारला तुम्ही काय लिहू शकता? OA ची मॅग्निट्यूड आहे x आणि त्याची डायरेक्शन i कॅप, प्लस AP चं मॅग्निट्यूड आहे AB बारचं y आणि त्याची डायरेक्शन आहे j कॅप. म्हणजे तुम्ही OP बारला काय इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर कसं लिहिलं? xi कॅप आणि yj कॅप. इन शॉर्ट p चा जो काही कोऑर्डिनेट असेल त्याला i कॅप आणि j कॅप तुम्ही लावलं की विषय संपला. कळतंय का? तुम्हाला एखाद्या पॉइंटचे जे काही x आणि y कोऑर्डिनेट दिलेले आहेत, x कोऑर्डिनेट सोबत i कॅप लिहिलं आणि y कोऑर्डिनेट सोबत j कॅप लिहून त्यांची ऍडिशन केली की विषय संपला. तो काय असेल? त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर झाला. लक्षात येते? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठून आलं, कसं आलं हे कळणं आवश्यक आहे. कळतंय का तुम्हाला? हा बरोबर. बघा कोऑर्डिनेट जॉमेट्री ज्यावेळेस आपण हे लिहायचंय का? लिहा, 2 मिनिटात लिहून घ्या. हे लिहून दिलेलं आहे मी याच्या पहिले, पटकन लिहून घ्या. बघा आता थोडंसं पाठीमागे जाऊ आणि लगेच पुढे येऊ. हा मला एक सांगा, तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकलात हो? जी डेकार्तनं तुम्हाला शिकवली. डेकार्त, रेने डिस्कार्टच मी म्हणायचं त्याला, कार्ट शेवटी कार्ट येत ना. डेकार्त जो आहे तर त्यानं बेसिकली काय विचार केला होता रे की बाबा तुमच्याकडं प्लेन मध्ये एखादा पॉइंट आहे दिलेला. प्लेन इज अ 2 डायमेन्शनल फिगर. 2 डायमेन्शन असतात त्याला, लेंथ आणि ब्रेथ वाले 2 डायमेन्शन. तुमच्याकडं हा जो बोर्ड आहे हा एक प्लेन आहे आणि प्लेन ही इन्फायनाइट फिगर असते. वर डावीकडं उजवीकडं खाली जमिनीमध्ये इन्फायनाइटली वाढत जाते. बरोबर आहे? प्लेन म्हणजे पातळ पत्रा. किती पातळ जेवढं तुम्ही इमॅजिन करू शकता तेवढा. हां जा बाहेर जाऊन करू. तर बरोबर आहे. मग ह्या डेकार्तचं म्हणणं काय होतं, किंवा जसा आपल्या सगळ्याला ॲड्रेस आहे तसा प्लेनमध्ये पॉइंटची पोझिशन कशी सांगता येईल. तर सगळ्यात मेन जी गोष्ट आहे, जी बरेच जण त्याच्याकडं निग्लेक्ट करतात, त्यांना माहिती असतं की बाबा पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात वगैरे वगैरे, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेफरन्स वाली, की तुम्ही ह्या पॉईंटचा कोऑर्डिनेट जर काही लिहित असाल तर तो विथ रेफरन्स टू विच कोऑर्डिनेट ॲक्सिस. हा कोऑर्डिनेट ॲक्सिसच्या रेफरन्समध्ये लिहित असाल तर हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. जर तुम्ही या कोऑर्डिनेट ॲक्सिसच्या रेफरन्समध्ये लिहिलं तर याची पोझिशन थर्ड क्वाड्रंटमध्ये होईल. कळतंय का? लक्षात येते? आणि मग याच्यामध्ये तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये ओरिजिनचं शिफ्ट किंवा रोटेशन ऑफ ॲक्सिस वगैरे गोष्टी बघितल्या. बरोबर आहे? आता मग ते पुढचं त्याने डेव्हलप केलं किंवा मग प्लेनमध्ये पॉईंटची पोझिशन कशी सांगायची. तर प्लेनला 4 पार्टमध्ये डिवाइड करा बाय युजिंग 2 परपेंडिक्युलर लाईन्स. त्याला 4 क्वाड्रंट म्हटलं. मग जसं आपल्या प्रत्येकाला रिकग्निशन म्हणजे भेटण्यासाठी, ओळख भेटण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे चेहरे वेगळेच ना. मग आता नेमके या चेहऱ्याला काय बोलवायचं म्हणून आपले मायबाप काय करते, जन्मल्यापासून काहीतरी नावाचा शिक्का लावून देते, बाबा हे चेहरा या नावानं ओळखले. बरोबर आहे? मग तसंच पॉईंट जो आहे तो कोणत्या नावानं ओळखला जाईल. तर डेकार्त म्हटलं की बाबा लाईनवरती इन्फायनाइट पॉईंट्स आहेत आणि आपल्याला इन्फायनाइट रिअल नंबर्स आहेत, तर असोसिएशन केलं. पॉईंट्सला रिअल नंबरसोबत असोसिएट केलं आणि लाईनवरच्या पॉईंटला रिअल नंबरसोबत असोसिएट केलं आणि पॉईंटचा कोऑर्डिनेट पाहिजे तर तिथून दोन्हीवरती परपेंडिक्युलर टाकायचं. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिस पासून डिस्टन्स, असं त्यानं डिफाईन केलं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा पॉईंट आहे इथं, हा प्लेनमध्ये आहे का रे? नाही, प्लेन इकडे आहे. आता
हा प्लेन घेतोय आपण. पॉईंट इथं आहे. इथं म्हणजे कुठं? काही पण म्हणजे कुठे आहे? प्लेनच्या बाहेर. हो जरा आणखी समानार्थी शब्द सांगा. हे काय आहे? युनिवर्स. हा स्पेस नाहीये, ही जागा नाही दिसत आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये एक इथं पॉइंट आहे असा हवेत लटकलेला. हवेत लटकलेला पॉइंट आहे, बरोबर आहे. मग आता या पॉइंटची तुम्हाला पोझिशन सांगायची, बरोबर आहे. प्लेन मध्ये पॉइंटची पोझिशन पाहिजे असेल तर 2 ऍक्सिस सफिशियंट होते, कारण 2 डायमेन्शन. पण स्पेस मध्ये पॉइंटची पोझिशन पाहिजे असेल तर 1 ऍक्सिस वाढवावा लागला आणि त्याला झेड ऍक्सिस म्हणतात. मग आता हा असतं कसं नेमकं? दोन ऍक्सिस तर आपल्याला ऑलरेडीच होते. मग तिसरा ऍक्सिस परपेंडिक्युलर घ्यायचा, तर कसा घेतला? या दोघांनी परपेंडिक्युलर राहिला असा, हा असा घेतला. म्हणजे जर तुम्हाला असं दाखवायचं झालं तर मी याच्यामध्ये दाखवतो आहे. आता हे तुम्हाला इमॅजिन करणे बरं का भरपूर. आता 3D स्टार्ट करतोय आपण. 3D म्हणजे फक्त पॉईंटची पोझिशन स्पेसमध्ये कशा पद्धतीने दिल्या जाते त्याचं कारण आहे की 3 डायमेन्शनमध्ये जसं आपण पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट इन अ प्लेन बघितला, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, तसा स्पेसमध्ये जर आपल्याकडे एखादा पॉईंट आहे तर त्याचा पोझिशन वेक्टर तुम्ही कसा लिहिणार? तर त्याच्यासाठी हे थोडंसं कोऑर्डिनेट जॉमेट्री आपल्याला 3D मध्ये बघणं गरजेचं आहे की स्पेसमधल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही कशा पद्धतीने लिहित असतात. तर बघा हे माझ्याकडे 3 ॲक्सिस आहे, बरोबर आहे. हा जो पुढून मागं जातोय याला त्यांनी एक्स ॲक्सिस म्हटलं. हा जो तुम्हाला आडवा जाताना दिसतोय, एक लक्षात घ्या की एवढंच दाखवलं, याचा अर्थ इकडं नाही का किंवा इथं स्टॉप झालेलं आहे का? ही माझी लिमिटेशन्स आहे. मग तुम्हाला काय इमॅजिन करायचं? तुम्हाला काय इमॅजिन करायचं आहे की हे इकडे इन्फायनाइट आहे, हे इकडे इन्फायनाइट आहे, हा पुढे इन्फायनाइट आहे, इकडं पाठीमागे माझ्यातून घुसून मागे चाललाय, हा वर इन्फायनाइट आहे आणि जमिनीत इन्फायनाइट. असे हे 3 ॲक्सिस आहेत. मग आता हे जर 3 ॲक्सिस, आता शेवटी आपल्याला पेपरवरच लिहिणं आहे, बरोबर आहे. मग हे 3 ॲक्सिस जर मला बोर्डवर दाखवायचे असतील तर मी कसं दाखवू? एक तर बाहेर घ्यावं लागेल ना, आणि असं हवेत कसं लिहिणार आपण? हवेत मग हे पाहिजे असं केलं मी, हेच काय करू मी आता? तर एक लक्षात घ्या, तुमचे 65 जो झाले तर लक्षात घ्या की खेळ तसंच खेळत होईल. जर मला एक्स आणि वाय ऍक्सिस दाखवायला प्रॉब्लेम नाही, पण मला झेड ऍक्सिस दाखवायचा आहे तर मी थोडा तिरपा दाखवणार. तो तिरपा याच्यासाठी की तो बाहेर येतो हे आपल्याला समजेल याच्यासाठी. म्हणून हा माझ्यासाठी काय झालं रे? वाय. ही जनरल आपला एक्स असतो हा, पण आपला आडवा आहे ना वाय, जर स्टँडर्ड नोटेशन आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल जो राहील तो झेड. हे असं रे, मी तुम्हाला काय म्हटलं? वाय झेड पुढून मागे एक्स. मग हा जो आहे याला बोर्डवरती लिहिताना मी असं लिहिणार. कळतंय का? 3D मध्ये असं तिरपं झाल्यासारखं वाटतं, म्हणजे आता बाहेर निघालं हो असं. ज्याचं इमॅजिनेशन असेल. हो बरं, आता होतं काय रे, हे याच्यामध्ये काय होतं, हे असं तिरपं काढल्यामुळे लय जणांचा गैरसमज होतो का बाबा याच्यात 90 अँगल नाहीये. काही डोकं लावित होते पोर माझं याच्यात 90 कसं काय म्हणे? अरे पागल म्हणले, हे बघ ना, हे मी कन्व्हेन्शन साठी 2D वरती काढले, तुम्ही 3D ची फिगर 2D वरती काढताय. तुम्हाला क्यूब जेव्हा काढायचा असतो तेव्हा क्यूब काढण्याची प्रोसेस कशी असते आपली? आपण असा काढतो की बाहेर येताना दिसावं म्हणून. हे पार्ट बाहेर आहे ना असा, फक्त हा जो मागचा प्लेन आहे तो त्याच्यात आहे, बाकी तो क्यूब बाहेर आहे ना. तो रुबिक्स क्यूब नाही पाहिला तुम्ही? तो जर रुबिक्स क्यूब मी याच्यावर ठेवला तर याला किती फेसेस आहेत टोटल? 6. 1 2 3 4 5 6. तर फक्त एकच प्लेन त्याच्यामध्ये असतो, बाकीचे सगळे प्लेन बाहेर असतात. कळतंय का? मग मला हा जो एक्स ऍक्सिस मी हे याच्यासाठी सांगतोय की हे नेहमी आपल्यासाठी आता हे पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आडवा म्हणजे वाय ऍक्सिस, व्हर्टिकल म्हणजे झेड ऍक्सिस. याच्यातलं 90 डिग्री अँगल तेव्हाच कळतो. तर आपल्याला असं वाटतं हे 90 नाहीये तर हे असे, त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये हा असा 90 डिग्री आहे, ह्याच्यामध्ये पण हा असा 90 डिग्री. कळतंय? तिघांमध्ये पण 90 डिग्री सगळे परपेंडिक्युलर आहेत. मग हा जर मी असा स्पेसमध्ये घेतला, मी जर स्पेसमध्ये घेतला असा पॉईंट, बरोबर आहे, तर पॉईंट स्पेसमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ह्या पॉईंटची पोझिशन विथ रेफरन्स टू दिस 3 ॲक्सिस लिहिणार तुम्ही. याचे जर कोऑर्डिनेट्स लिहायचे
तर विथ रेफरन्स टू काय लिहिणार तुम्ही ह्या 3 ऍक्सिसच्या रेफरन्स मध्ये लिहिणार. कळतंय? जर मी इथलच्या ऐवजी हा रेफरन्स उचलून इथं ठेवला तर याचे कोऑर्डिनेट्स वेगळे येतील. मी जर हा खाली घेतला तर वेगळे येतील. लक्षात येते का? म्हणजे रेफरन्स महत्वाचा असतो हे समजून घ्या तुम्ही की ज्यावेळेस 3D असो 2D असो त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉईंटची पोझिशन सांगताय विथ रेफरन्स टू सम ऍक्सिस तुम्ही सांगताय, तो ऍक्सिस तुम्ही जिथे ड्रॉ केलेला आहे त्याच्यानुसार त्याचे कोऑर्डिनेट्स भेटतात. ते काय परमनंट नसतात. या प्लेनवरती आता समजा 3D आपण 3D पाहतोय तर हा पण पॉईंट बाहेर आहे, मी त्याला प्लेन मध्ये लिहिलेलं आहे असं सांगतो. हा बाहेर आहे, बाहेर आहे, मी त्याला प्लेन मध्ये त्याचं प्रोजेक्शन घेतलेलं आहे. बरोबर आहे? तर हा मी प्लेन मध्ये लिहिलाय तर प्लेन मध्ये आहे का? नाही, हा बाहेर आहे. बरोबर आहे? मग या पॉइंटचं जे काही कोऑर्डिनेट्स असतील ते परमनंट नाही राहणार आहे. तुम्ही इथे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस काढली त्याच्या अनुषंगाने हे कोऑर्डिनेट्स येतात, त्याचे रेफरन्स देत आहे. हे जर मी इकडे घेतले तर ते बदलणार. हे क्लिअर आहे? हे कन्सेप्च्युअल गोष्ट आहे बरं का. ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना काही हे होणार नाही, पण तुमच्या डोक्यात हे असलं पाहिजे की कोऑर्डिनेट जॉमेट्री जी आहे ती टोटल जी रेफरन्सवर आधारित सिस्टम आहे. तुम्हाला मी प्रत्येक बऱ्याच वेळेस सांगितलं असेल की ऍड्रेस ज्यावेळेस आपण सांगतो घराचा कशाचा पण, तर तो विथ रेफरन्स सांगितलेला असतो. तुम्हाला मी सांगितलं नाही. मग आता इथून पुढे महत्वाची जर्नी. हे माझ्याकडे 3 एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस हे 3 ऍक्सिस झाले. क्लिअर आहे बिलकुल? हे लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर पॉईंट आहे तुमचा स्पेस मध्ये. आता प्रश्न निर्माण होतो की त्या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट झेड कोऑर्डिनेट कसे डिफाइन करायचे. बरोबर आहे? मग त्याच्या पहिले जसं या 2 लाईन्सनं 2D मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिसनं प्लेनचे 4 तुकडे केले होते. बरोबर आहे? तसंच स्पेसचे 8 भाग होतात ह्या 3 ऍक्सिस मुळे. तुम्ही म्हणतात कसे? बघा काय करायचं माहिती का, हे पूर्ण इन्फायनाइट आहे. आता काय करायचं, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. मग जर मी इथं प्लेन तयार केला, 2 लाईन प्लेन तयार करतात की नाही, हा वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तुम्ही प्लेन तयार केला असा. बरोबर आहे? त्याच्यानंतर इकडनं एक प्लेन तयार केला, पुन्हा ह्यांचा एक प्लेन तयार केला. कळले 3 प्लेन कसे तयार झाले? एक्स ऍक्सिस झेड ऍक्सिस, याचा एक्स झेड मिळून एक प्लेन तयार झाला एक्स झेड. त्याच्यानंतर दुसरा प्लेन काय झाला वाय झेड, हा प्लेन तयार झाला. आणि तिसरा ही जमीन. बरोबर आहे? मग इथं भिंत आहे, इथं भिंत आहे आणि खालून पण भिंत आहे, म्हणजे हे एक कंपार्टमेंट झालं. बरोबर आहे? हे एक कंपार्टमेंट झालं. बरं, आता ही जी भिंत तुम्ही काढली होती ही भिंत पण इन्फायनाइट आहे ना, जशी वर आहे तशीच खाली आहे. बरोबर आहे? तशीच इकडं पण आहे आणि तशीच खाली पण आहे. बरोबर आहे? तशीच इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, खाली पण आहे. कळतंय का? म्हणजे एक रूम, याच्या खालची दुसरी रूम, इकडची तिसरी रूम, याच्या खालची चौथी रूम. परत इकडे या माझ्या साईडला, इथलची एक 5वी रूम, याच्या खालची 6वी रूम, याच्या खालची 7वी, याच्या खालची 8वी. असे याला ऑक्टंट म्हणतात. तिकडे क्वाड्रंट म्हणत होतो आपण. तर 3 परपेंडिक्युलर लाईन्स मुळे स्पेस 8 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो, त्यांना ऑक्टंट म्हटलं जातं. कळतंय? मग जे वरचे ऑक्टंट आहेत हे जमीन आहे नाही, समजून घ्या. हा पूर्ण प्लेन तयार होईल ना खाली, हा प्लेन, इकडचा प्लेन, इकडचा प्लेन. अरे तोंड नाही ठेवायचं, नाही तर मला त्रास होतो. मला असं वाटतं चायला समजून नाही लागले होते. सॉरी, समजून नाही लागलं असं मला वाटतं. कळतंय? आणि मी इग्नोर नाही करू शकत. जसे बाकी लोक इग्नोर करतात ना, त्यांना माहिती आहे बँड वाजलेलं आहे पोरांचं, तरी ते पळत येत पुढं. लक्षात घ्या, असं करायचं नाही टीचरना, बरोबर नसतं. कोणी टीचर असेल, एक तर विद्यार्थी एवढे ठेवायचे ज्यांच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट होऊ शकत. तो पोरगा बघा बेंचवर लिहितोय, मला दिसतंय ते. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक मुलाकडे तुम्हाला त्याची दुविधा कळली पाहिजे. हा, त्याला कळणं महत्वाचं आहे, त्याच्यानंतरचा पाठ त्याच्या मेहनतीचा आहे. कळतंय का? हा 8 ऑक्टंट्स. क्वाड्रंट मध्ये 4 असतात, ऑक्टंट म्हणजे 8 असतात. 8 कंपार्टमेंट तयार झाले. बरोबर आहे? हा, आता मला सांगा, स्पेस मध्ये पॉइंट आहे तर तो 3 वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो. कसा? याच्या रेफरन्स मध्ये सांगतो. एक म्हणजे निव्वळ ऑक्टंट मध्ये, रूम मध्ये. एक असू शकतो प्लेन वरती, भिंतीवर, आणि एक असतो ऍक्सिस वरती. येते लक्षात? चला, ह्याचं काम झालेलं आहे. आता जे व्हिडिओ बघतील नंतर कळवा तुम्हाला कळणार नाही आता मी काय बोलतोय. जर रूम मध्ये बसलेला असेल
तर 3 फ्लोर जिथं येऊन मॅच होतात तिथं तुम्हाला 3 ऍक्सिस तयार झालेले दिसते. जमीन ही भिंत ही भिंत. बघा हा आपला आहे झेड ऍक्सिस. हा पुढून मागे जाणारी जी लाईन आहे ती आहे एक्स ऍक्सिस आणि हा आडवा जो आहे तो वाय ऍक्सिस. तर पॉईंट कुठं कुठं असणार आहे? स्पेस मध्ये असेल, नाहीतर प्लेन मध्ये असेल, नाहीतर लाईन वरती असेल. बरोबर आहे? मग आता कोऑर्डिनेट जे आहे एक्स कोऑर्डिनेट कसा डिफाइन झाला हा हे समजून घेऊयात. म्हणजे ते तर सोपेच आहे. जर माझा कम्प्लिटली ऑक्टंट मध्ये स्पेस मध्ये पॉइंट आहे हा ह्या पॉइंटचा जर मला एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे तर मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करणार वाय झेड प्लेन वरती. लक्षात घ्या. मला सांगा एक्स कोऑर्डिनेट 2D मध्ये काय होतं? डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस होते. मग इथं एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम वाय झेड प्लेन. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम एक्स झेड प्लेन. आणि झेड कोऑर्डिनेट म्हणजे काय रे? डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन. हे पहा जो पण कोऑर्डिनेट काढायचा आहे उरलेले 2 लेटरचा प्लेन पासून त्याचा अंतर घ्यायचं. आता जसं हा झेड ऍक्सिस आहे, पुढून मागे जाणार एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. मग मला सांगा एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे, वाय झेड प्लेन कोणता आहे आपल्यासाठी? हा झेड ऍक्सिस आहे, तो असेल का? हा एक्स झेड प्लेन झाला ना. ही एक्स आहे. अरे हा एक्स ऍक्सिस आहे, हा झेड आहे. म्हणजे एक्स आणि झेड ला मिळून ही भितड काय झाली? भिंत काय झाली? एक्स झेड प्लेन झाली. बरोबर आहे? हा झेड ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. हा प्लेन काय झाला? वाय झेड. मी ह्या आपण एकच ऑक्टंट आहे बरं का. ऑक्टंट मधला एकच पार्ट आपल्याकडे. याच्या खाली जे जुनं प्रयास आहे तिकडे गेलेले. हे बाहेर तुम्ही बोंबलतात इथं, हे याच्या बाजूचं. बरोबर आहे? आणि ही भिंत पुढे नेली तर पुढे जे बोंबलतात तिकडचा पार्ट तो ह्याच्या ऑपोजिटचा आणि पलीकडे जे चालू आहे सरांचा क्लास ते ह्याच्या बाजूचा आणि त्याच्या खाली 4 तसेच. कळतंय का? मग जर तिकडं असेल पॉइंट आणि तिथून जर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट काढायचा त्या पॉइंटचा तर तुम्ही काय करणार? वाय झेड प्लेन. आणि त्याच्यासाठी पण वाय झेड प्लेन कोणतं? ह्याचीच पॅरलल. मग आता पहिले ह्याचं समजून घ्या. इथं पॉइंट आहे, याचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे तर मी काय करेन? इथून याच्यावरती परपेंडिक्युलर फेकन असं. बरोबर आहे का? कारण हा आपला वाय झेड प्लेन आहे. मग याच्यावरून इथं परपेंडिक्युलर फेकला की हे जे डिस्टन्स झालं ते या पॉइंटचं एक्स कोऑर्डिनेट झालं. आलं लक्षात? हा मग हीच जर गोष्ट मला बोर्डवर दाखवायची असेल तर बघा वाय झेड प्लेन कोणता आहे? हा आहे आणि हा पॉइंट स्पेस मध्ये. तर मग मला हे डिस्टन्स पाहिजे तर मी असं क्रॉस मध्ये दाखवू का? हा प्लेन आहे बरं का. आता समजणं लक्षात येते का? हा ह्याच्यात नाहीये, हा प्लेन मध्ये नाही, हा बाहेर आहे. मी प्लेन वरती टाकले, हा वाय झेड प्लेन वरती टाकले म्हणून मी तिरप केले. तुम्हाला कळावं? हो सर. कळते? मग एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? त्या पॉइंटचं वाय झेड प्लेन पासूनचं अंतर. वाय झेड प्लेन म्हणजे हा. बरोबर आहे? हा. आता वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय रे? वाय कोऑर्डिनेट काय? उरलं कोण? एक्स झेड. एक्स झेड. एक्स कुठे आहे रे? एक्स हा आहे आणि झेड कुठे? हा. मग इथं पॉइंट आहे, इथून याच्यावर परपेंडिक्युलर फेक. हे तिथं गेलं परपेंडिक्युलर त्या प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे वाय कोऑर्डिनेट झाला. आणि शेवटचा कोऑर्डिनेट काय राहिला? झेड कोऑर्डिनेट. झेड कोऑर्डिनेट म्हणजे काय? ज्याच्यावर आपण उभे एक्स वाय प्लेन. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. याच्यातून खाली पाहिजे. इथून प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजे झेड कोऑर्डिनेट. कळलं? मग एक्स कोऑर्डिनेट इन 3D काय असतं? एक्स कोऑर्डिनेट डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम. आणि ज्यावेळेस डिस्टन्स म्हणतो ऑब्विसली परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार. तिरपतार्प डिस्टन्स घेणार का आपण? नाही, परपेंडिक्युलर घेणार. मग एक्स कोऑर्डिनेट हे तुला माग बसायचं का? एक्स कोऑर्डिनेट डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय झेड प्लेन. हे तू काय करतो रे? मला त्रास होतोय तुझा. तू लक्ष देणार असं कोण बोल. हा वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय रे? तू किती जाऊन गाडी करू लय रेलून बसतो होय अलीकडे होय. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्झॅक्ट प्लेन. हो. आणि झेड कोऑर्डिनेट म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन. बस हे झाले आपले 3D मध्ये पॉइंटचे कोऑर्डिनेट डिफाइन. बरोबर आहे?
तर जो कोणता पॉईंट तुमचा कुठल्या तरी एखाद्या ऑक्टंड मध्ये असेल. बरं आता गंमत कशी माहिती का, जर वरच्यावाल्या ऑक्टंड मध्ये असेल तर कोऑर्डिनेट सगळे पॉझिटिव्ह असतात. जमिनीच्या वर जे 4 ऑक्टंड आहेत ना त्याच्यात असेल तर पॉझिटिव्ह. भीतीवर सांगायचं ते मला आठवलं काहीतरी मी आठवलं. शांत राह. तू जे बोलतो ना ते मी जे बोलू शकतो ते 1/3 बी नाही आहे. अरे बाप म्हणजे तसं नाही माझ्या ह्याच्यावरती म्हणते. हा तू म्हणशील तुम्ही टीचर आहे म्हणून मला बोलता येत नाही तसं काही नाही. आपण एकदा ओपन कॉम्पिटिशन तू बाहेर ठीक आहे. आम्हाला कॉन्फिडन्स आहे भाऊ. 4-4, 5-5 जण माझे एकटं घेतो. एक लक्षात घ्या. मला एक सांगा आपला नेहमीचा नियम कसा असतो, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस मध्ये पण आपण काय करतो, राईट साईडला पूर्ण पॉझिटिव्ह, लेफ्टला पूर्ण निगेटिव्ह, वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. मग आता हा कोणता ॲक्सिस आहे, वाय. हा राईट हँड साईड आहे. म्हणजे आता मी फ्रंट इकडून बघतोय, समजा तुम्ही असं बघताय, समजा असं, तर तुमच्या हे आपला राईट झाली, राईट झाली आणि ही लेफ्ट आहे. मग हे निगेटिव्ह असलं हे पॉझिटिव्ह. बरोबर आहे. बघितलं मोबाईलमध्ये मोबाईल आहे ना तुझ्या पाठीमागं. बघा हे काय आहे, झेड ॲक्सिस वरती पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटरला म्हणजे खाली निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता हे आता इकडून आता एक्स ॲक्सिस जो मागे गेला तो निगेटिव्ह, पुढचा जो असतो तो पॉझिटिव्ह. मग त्याच्यामुळे काय होईल तुम्ही मला सांगा, इथं जर पॉईंट असेल तर त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला पाहिजे. तर काय करणार तुम्ही, आता डिस्टन्स घेताय तर खालच्या वरचे कोऑर्डिनेट सारखेच होतील ना. डिस्टन्स जरी घेत असलं तरी पण आपण त्याच्यानुसार हे करतो ना. कळतंय का. हा मग इकडं हा हे बघा काय होते, याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह येणार पण याच्यामध्ये काय होणार, निगेटिव्ह. कोणतं निगेटिव्ह येणार. समजा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 आपण नाव दिलं असं. बरोबर आहे. तर वरचे जे 4 आहे त्यांचे कोऑर्डिनेट कसे असतील रे, एका याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर एकामध्ये वरच्यामध्ये हे बघा हे आणि हे ह्याच्यापासून जे काही असणार डिस्टन्स ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह. बरोबर आहे. कळतंय का. त्याच्यानंतर इकडे हा निगेटिव्ह होतोय ना, हा कोणता आहे, वाय. बरोबर आहे. आणि हे काय आहे, झेड आहे. नाही थांबा असं नाही सर बोर्डवर करा सर, बोर्डवर करा. सर पेजेस वाढून असतील तर मला आठीच्या आठी बनवा. हे बघा काय होऊ शकतं माहिती का, आपण ज्या पद्धतीने डिफाईन केले का त्याच्यामुळे असं वाटू शकतं सगळं पॉझिटिव्ह आहे, कारण डिस्टन्स घेतोय. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं असतं. फक्त तुम्हाला काय करायचं असतं की आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, ज्यावेळेस झेड ॲक्सिस पॉझिटिव्ह आहे वरती आणि खाली काय निगेटिव्ह आहे, तुम्ही म्हणजे ज्या ऑक्टनमध्ये समजून घ्या. आता असं करूया, सायन्सचं सिम्प्लिसिटी सांगतो. काही नाही माहिती मला, शांत राहा. त्याला वाटून लागलं आपलं कार्यक्रम झालं नाही, तसं काही नाही. मी वाचलं नव्हतं आधी ना. ठीक आहे.
इथं पॉईंट आहे ना, मला सांगा हे तिन्ही पण पॉझिटिव्ह आहे की नाही? हा. तिन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, बाकी तर डिस्टन्सच घेणार आपण. इकडं जा, इकडं कोणता ऍक्सिस निगेटिव्ह आहे? वाय निगेटिव्ह, म्हणून इथंचा वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. त्या पाठीमागच्या याच्यामध्ये कोण निगेटिव्ह आहे? एक्स निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह, एक्स पाठीमागे जातोय ना, म्हणून एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह. कळतंय का? इथं काय होईल रे? एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह होईल, फक्त झेड पॉझिटिव्ह आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डिसाईड करायचं. तर एका पॉइंटचे कोऑर्डिनेट कंप्लीट पॉझिटिव्ह राहतील, एकाचे कंप्लीट निगेटिव्ह राहतील. त्याच्यानंतर दोन याच्यामध्ये असं होईल, म्हणजे ते कॉम्बिनेशन लक्षात आलं ना तुमच्या? हा? जो कोऑर्डिनेट, जो ऍक्सिस निगेटिव्ह आहे त्याचा तो कोऑर्डिनेट निगेटिव्ह देऊन टाका. ठीक आहे, राहील लक्षात? हा, आता मला सांगा, स्पेसच्या ऐवजी तुमचा पॉइंट प्लेन मध्ये आहे. आपली डेफिनेशन तर तीच आहे, बरोबर आहे. आता समजूया थोड्या वेळासाठी की आपला पॉइंट आहे भिंतीवर आहे आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट मला लिहायचे. आता तो त्या भिंतीवर आहे, म्हणजे कोणत्या प्लेन मध्ये? एक्स आणि झेड प्लेन. या भिंतीवरचा जो पॉइंट आहे तो कोणत्या प्लेन मध्ये? एक्स आणि झेड प्लेन मध्ये. मग एक्स झेड प्लेन मध्ये जो पॉइंट आहे त्याचं स्वतःपासून डिस्टन्स किती असेल? कारण आपण त्या पॉइंटचं कोऑर्डिनेट म्हणजे प्लेन पासूनचं डिस्टन्स घेतो ना. मग एक्स झेड पासूनचं डिस्टन्स म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असतो? वाय कोऑर्डिनेट असतो. मग जर तुमचा पॉइंट एक्स झेड प्लेन मध्ये आहे तर त्याचं एक कोऑर्डिनेट 0 राहणार. समजा आता इथं असं बघूयात आपण, मला एक सांगा, इफ पॉइंट लाईज ऑन प्लेन. समजा तुमचा पॉइंट प्लेन वरती आहे, एक्स वाय प्लेन, एक्स वाय प्लेन मध्ये पॉइंट आहे, तर तुमचे कोऑर्डिनेट्स काय असतील रे? तसं नाही रे, कोऑर्डिनेट्स तर तिन्ही असतील ना, त्याला तिन्ही कोऑर्डिनेट्स असणार आहे. मला एक सांगा, तुमचा मला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एक्स वाय प्लेन वरती पॉइंट आहे ना, एक्स वाय प्लेन वरती आहे, मग त्याचं स्वतःपासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स 0 असणार आहे. आणि एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असतो? झेड कोऑर्डिनेट. म्हणजे याचा झेड कोऑर्डिनेट 0 झाला, बाकी दोन असतीलच ना. कारण ह्याचं स्वतःपासून अंतर 0 आहे, पण ह्या प्लेन पासून अंतर आहे ना त्याला. हा प्लेन कोणता आहे? वाय झेड. वाय झेड आहे ना, म्हणून ह्या पॉइंटचं ह्याच्यापासून डिस्टन्स आहे आणि खालच्या प्लेन पासून डिस्टन्स आहे. म्हणजे ज्यावेळेस पॉइंट प्लेन मध्ये असेल त्यावेळेस फक्त एक कोऑर्डिनेट 0 असेल. आणि कोणता कोऑर्डिनेट 0 असणार आहे? कसं समजणार तुम्हाला? सांगा मला. समजा वाय झेड प्लेन मध्ये, समजा वाय झेड प्लेन मध्ये, कारण वाय झेड प्लेन मध्ये वाय झेड प्लेन पासून त्या पॉइंटचं अंतर 0, वाय झेड प्लेन पासून अंतर 0 कोणत्या कोऑर्डिनेटचं? वाय झेड प्लेन पासून अंतर कोणता कोऑर्डिनेट असतो? एक्स कोऑर्डिनेट असतो. म्हणून एक्स कोऑर्डिनेट इथे 0 होईल, बाकी दोन राहतील. आणि तिसरा प्लेन कोणता आहे? एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड प्लेन. समजा एक्स झेड प्लेन मध्ये असेल तुमचं, कारण एक्स झेड प्लेन मध्ये पॉइंट आहे म्हणजे त्याचे एक्स झेड पासून डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0, बाकी दोन कोऑर्डिनेट कसे दिसतात. कळते? आता पॉइंट ऑन ऍक्सिस, पॉइंट ऑन ऍक्सिस. समजा तुमचा पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, तर याचे कोऑर्डिनेट काय असेल? कोण सांगते? बघूया. बघा काय होतं माहिती का, दोन कोऑर्डिनेट 0 होतात का? आता आपण बोलतोय एक्स ऍक्सिस बद्दल. हा, याच्यावरतीच बघा, याच्यावर दाखव. हा बघा, आपला एक्स ऍक्सिस हा आहे, त्याच्यावरती पॉइंट आहे, पण तो पॉइंट एक्स ऍक्सिस वर असणं म्हणजे दोन प्लेन वरती असणं. जमिनीवर पण आहे, साईडच्या भिंतीवर पण येतो का? कारण ती लाईन कॉमन आहे दोघांसाठी. म्हणजे त्या पॉइंटचं ह्या प्लेन पासून पण डिस्टन्स 0. हा प्लेन कोणता आहे? तो एक्स ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर आहे म्हटल्यानंतर हा प्लेन कोणता आहे? एक्स आणि वाय. एक्स वाय पासून अंतर 0, म्हणजे एक्स वाय पासून अंतर 0 म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 0? एक्स वाय पासून 0 म्हणजे झेड कोऑर्डिनेट 0. आणि हा एक्स ऍक्सिस हा झेड ऍक्सिस, एक्स झेड पासून 0 म्हणजे वाय 0. कळतंय का? पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर आहे, मला सांगा त्या पॉइंटचे आपल्याला तिन्ही कोऑर्डिनेट लिहायचे. पॉइंट एक्स ऍक्सिस वर, मग त्याचं एक्स कोऑर्डिनेट लिहायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही अंतर कुठून घेणार? वाय झेड प्लेन पासून घेणार. वाय झेड प्लेन म्हणजे कोणता आहे? हा आहे. पॉइंट तिथे आहे, त्या लाईनवर आहे, तिथून वाय झेड प्लेनचं अंतर काहीतरी असेल ना, त्याला आपण एक्स कोऑर्डिनेट म्हणतो. अरे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स काही असेल ना.
अरे आम्ही इथं का घेतलं एक्स, इथे एक्स वाय का घेतलं? हे तर तुम्ही अरे मला सांगा, एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 3 दाखवले तर एक्स वाय झेड वापरतो ना, कठीण त्रिकोण लिहिणार. आपण पर्टिक्युलर केस पाहतोय का? आपण व्हेरिएबल वापरणार ना त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या की तुमचा पॉईंट एक्स ऍक्सिस वर आहे, पॉईंट एक्स ऍक्सिस वर आहे. मग त्या पॉईंटचं तुम्हाला तिन्ही कोऑर्डिनेट्स लिहायचे. मग त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? वाय झेड प्लेन पासूनचा अंतर. हां. काहीतरी अंतर असणार आहे, त्याला तुम्ही एक्स म्हणताय. कळतंय का? हो सर. मग त्या पॉइंटचं वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय? एक्स झेड पासूनचं अंतर ना. अरे लक्षात घ्या, एक काय आहे वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असतं? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्स झेड प्लेन. हां. आहे की नाही? मग एक्स झेड प्लेन कोणता आहे याच्यामध्ये सांगा मला. एक्झिट आहे. ए मला सांगू दे. हां, हां. आहे ना. हे एक्स ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. मग हा एक्स झेड प्लेन झाला. मग तुमचा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे त्या प्लेनवर पण आहे ना. हां. असेल का नाही? असं. मला सांगा, हा एक्स इथं पॉईंट आहे तुमचा एक्स ऍक्सिस वर, आणि हा तुमचा एक्स झेड प्लेन आहे. हां. मग हा ह्या प्लेन वरती पॉईंट असणार आहे की नाही? एक्स ऍक्सिस सुद्धा त्या प्लेनचा हिस्सा आहे की नाही? मग त्या पॉईंटचं एक्स झेड प्लेन पासूनचं अंतर काय असेल? 0. माझं माझ्यापासून अंतर काय असेल? 0. जर हा पॉईंट तो पॉईंट ह्या प्लेनवरच आहे तर प्लेन पासून त्याचं अंतर 0च आहे ना. बरोबर आहे. म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय झालं? 0. तसंच तुम्हाला झेड कोऑर्डिनेट काढायचं आहे, तर तुम्ही कसं काढणार? एक्स वाय प्लेन पासून त्याचं अंतर घेणार. मग तुम्हाला झेड कोऑर्डिनेट काढायचं आहे. झेड कोऑर्डिनेट म्हणजे काय? एक्स वाय प्लेन पासून अंतर. हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, जमीन म्हणजे एक्स वाय प्लेन झालं. तुमचं एक्स ऍक्सिस वर पॉईंट आहे, म्हणजे तो एक्स वाय प्लेन वर सुद्धा आहे. कळतंय का? म्हणून तो कोऑर्डिनेट पण 0 झाला. म्हणजे जर पॉईंट एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा फक्त एक्स कोऑर्डिनेट जिवंत असतो, बाकी दोन्ही 0 असतात. हे बस एवढं होतं. पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. पॉइंट जर वाय ऍक्सिस वर आहे तर सिंपल x 0 z 0 y कोऑर्डिनेट काहीतरी असेल. जर पॉइंट ऑन z ऍक्सिस आहे 0 0 Z. 0 0 z. आलं लक्षात? मग अशा पद्धतीनं तुमचे स्पेस मध्ये जो पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स अशा पद्धतीने डिफाइन केले विथ द हेल्प ऑफ 3 परपेंडिक्युलर लाईन्स. कळलं? आणि ऑफ्टाईट लिहित असताना कसं लिहितात? जर ही खालची लाईन असेल, बरोबर आहे, अशी, तर याला झेड डॅश म्हणतात. लेफ्टला जाणारे जो वाय ऍक्सिस असतो त्याला वाय डॅश म्हणतात, आणि हा जो असतो याला काय म्हणतात? एक्स डॅश. कळतंय का? म्हणून जर तुम्हाला हे कंपार्टमेंटला नाव द्यायचे तर ह्या कंपार्टमेंटला कसं नाव देणार तुम्ही? ओ, ओरिजिन घ्यायचं ओ. हा, ओ एक्स वाय झेड. कोणता कंपार्टमेंट आहे? हा, एक्स वाय झेड. इथं पॉइंट आहे. हां. ए, ह्या ऑक्टंट मध्ये पॉइंट आहे. एक्स वाय तर ओ एक्स वाय एक्स वाय डॅश झेड. कळते? म्हणजे दुसरं काय झालं ऑक्टंट तुमचा? ओ एक्स वाय झेड, ओ डॅश करून लिहायचं. दुसरा ऑप्शन काय झाला? ओ सगळे वरचे लिहितो ना आपण. ओ एक्स वाय डॅश झेड. तिसरा ऑप्शन काय झाला? ओ तिसरा ऑप्शन एक्स डॅश वाय डॅश झेड. हा पाठीमागचा घ्या. बरोबर आहे? पाठीमागचा घेतला तर एक्स डॅश वाय आणि झेड. एक्स डॅश वाय आणि झेड. आणि एक्स ओ डॅश वाय डॅश आणि इकडचा नाही सचिकडचा. इकडचा हा तुमचं झालं की सर. हा ह्या वरचा इकडचा. हे डॅश आहे, हे डॅश आहे. फक्त हे कळत नाही ना. एक्स डॅश वाय डॅश आणि झेड. बरोबर आहे? हा. त्याच्यानंतर ओ, आता डिनोमिनेटरचे बघा, याच्या खालचं जे कंपार्टमेंट आहे, मी पान फाडणार रे भाऊ, फाडणार, जागेवर फाडणार चुरगळ करून फेकणार. हे फक्त झेड डॅश आहे. एक्स वाय हा, त्याच्याखाली एक्स वाय डॅश झेड डॅश. इकडचं एक्स झेड डॅश वाय. X dash Z dash आणि Y. एक्स तर ओरिजिनल आहे फक्त.
कसा त्रास आहे काय माहिती? तुम्ही काय विचारलं मला सांगितलं? अरे मी म्हणतो ऑक्टेनची नावं देते ना आपण आता त्याच्यात काय आवडतं? मग चल सांग हे सांग इथं तुला सांग. याच्यामध्ये सांगा कोणते आहेत ते नाही सांगा. अरे हुशार अरे लिहितोय विचारलं ते लिहितोय आपण. आपण. अरे येडे, त्याच्यामध्ये जास्त क्लिअर दिसते सर. हा. ते तुम्हाला खालचे चार सांगू का 0 x डॅश y झिरो ला येते ओय बदल काय सांग काय 0 सॉरी o x y डॅश आणि z डॅश x डॅश y आणि मग o x डॅश y डॅश आणि z डॅश तो त्या साइडचा झाला बरोबर आहे. आणि o x डॅश y आणि z डॅश हा इकडचा झाला. बरोबर आहे. जर मला इकडचं लिहायचं तर x आहे y डॅश आहे आणि z डॅश आहे o x y डॅश z डॅश ठीक आहे o x y आणि z डॅश इकडचा झाला. इकडं झालं इकडचं करायचंय तर हे y आहे Y cos z डॅश आणि x डॅश x डॅश X dash Y and Z dash. ठीक आहे X Y X dash dash Y तिन्ही dash. तिन्ही dash. खाली आणि सगळीकडे. x डॅश y डॅश z डॅश आता साइन्स बघा हे तिन्ही पण जे डॅश असतात तो कोऑर्डिनेट निगेटिव्ह घ्यायचा आपण पहिले डॅश वाला कोऑर्डिनेट निगेटिव्ह घ्यायचा हे तिन्ही काय झाले रे पॉझिटिव्ह इथं पॉझिटिव्ह नीट आणखी नीट कंबर नीट Negative positive. Negative negative. तुला कळतंय का नाही नाही मला फक्त चिंता आहे जरा कळलं म्हणलं तर काही हरकत नाही की नाही बरं मग हे झालं आपलं कम्प्लीट 3 डायमेन्शनल आता लक्षात घ्या जर आता आपण डिफाइन करू शकतो एका जर दोन निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येईल का? आपण समजा घेतला आपण. कसं नाही हे मी इकडे साईडला लिहिले बरं का, हे सगळे एका खाली टेबल तयार करून व्यवस्थित लिहा वरती 4 ऑप्शन खाली 4 ऑप्शन त्यांचे सायन्स हां आता जसं आपण 2D मध्ये पोझिशन वेक्टर पाहिलं ना तसं स्पेसमध्ये एखादा पॉईंट आहे आणि त्याला तुम्हाला इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर्स लिहायचे तर ते तुम्ही कसं लिहिणार हां हो बरोबर आहे हां आता हा एक्स ॲक्सिस याच्या अलाव युनिट वेक्टर आहे क्या याच्या अलाव जेई क्या याच्या अलाव कहीं क्या ठीक आहे आता एक पॉइंट आहे स्पेस मध्ये समजा इथे घेतला स्पेस मध्येच आहे तुम्हाला काय करायचं आहे याला लिहायचं आहे याचा पोझिशन वेक्टरची डेफिनेशन एकच आहे काय आहे रे पोझिशन वेक्टर डेफिनेशन Distance from ओरिजिन अवे फ्रॉम ओरिजिन मग याचा पोझिशन वेक्टर काय झाला ओपी बार बरोबर आहे हां ओपी बार झाला मग ओपी बार ला कसं लिहिणार तुम्ही ओपी बार इज इक्वल टू x डॅश y आणि z समजा याचे कोऑर्डिनेट्स आहेत x y आणि z आता हे 3D मध्ये हा समजून घे. सर मायनस x येतो तर x डॅश येतो मागे येतो नाही तसं नाही आपण त्याच्यावर आहे. नाही हे तसं नाही कोऑर्डिनेट जे असतील ते तुम्हाला कळेल ना समजा कोऑर्डिनेट 2 3 -5 दिले तर त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 5k कॅप हां कळतंय का हे तर आपण इन जनरल घेतोय ना x y z लक्षात येते का तर याचा पोझिशन वेक्टर काय राहील रे xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप आणि येणार कसं ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशनच येणार फक्त 3D मध्ये फिगर तुम्हाला इमॅजिन करायला लागेल हे लिहा तुम्हाला सांगतो मी
बरं याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. पोझिशन वेक्टर ज्यावेळेस लिहितो ना आपण एखाद्या पॉईंटच्या स्पेसमध्ये पोझिशन वेक्टर ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस एक्स वाय झेड ला काय म्हटलं जातं? एक्स वाय झेड आर कंपोनंट्स ऑफ ओपी बार. त्या वेक्टरचे हे प्रश्न विचारतात ना कंपोनंट लिहा म्हणून. किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही त्याचं पोझिशन वेक्टर लिहिलं जे कोऑर्डिनेट आहेत ते त्याचे कंपोनंट्स असतात. बघा काय म्हणलं एक्स वाय झेड आर कॉल्ड द कंपोनंट्स ऑफ आर बार. ठीक आहे लक्षात येईल. हे महत्वाचं आहे बरं का. तुझा असं करतो आपण पोझिशन वेक्टर ऑफ थ्री डी मध्ये पॉईंटचं पोझिशन वेक्टर. ठीक आहे लिहा प्रश्न. ये तर थेरम बाकी आज नहीं घेत मी हा थेरम. आज आपण काही क्वेश्चन सॉल्व करू एक्सरसाइज मध्ये. सर अगर वो पॉइंट बीच और ये ऊपर है आउट ऑफ द प्लेन वो क्या होगा? पॉइंट आउट ऑफ द प्लेन ही तो है. ये ओरिजिन है ना इसके कोऑर्डिनेट 0 दूसरा वाला जो पॉइंट है वो आउट ऑफ द प्लेन उसका क्या होगा? क्या 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 दूसरा वाला जो पॉइंट है ये पॉइंट स्पेस में ही है बेटा. हाँ सर वो वाला नहीं था वो जो उसके साथ वाला पॉइंट किसके साथ बोला तुम? एकदम स्ट्रेट एकदम स्ट्रेट बिट. ये देखो इधर देखो. पिरामिड ना ना पिरामिड नहीं इधर देखो. ये हमारा 3 एक्सिस है. यहाँ पर एक पॉइंट है. आप बताओ इसका कहाँ पिरामिड बनाना है? आप टेट्राहेड्रॉन की बात कर रहे हो क्या? हाँ ट्रायंगल से जो बनता है वो ये वाला जो बनता है ये ऊपर है सर. इसका कोई सवाल नहीं. टेट्राहेड्रॉन एक अलग फिगर है. इसके बारे में बात की जाएगी बाद में. ठीक है ना. वॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इन टर्म्स ऑफ वेक्टर्स हम लोग देखेंगे बाद में. ते काय करते पुढचं त्याला ते कनेक्शन लावायला पाहते ते घोळून जाते त्याला. जरा दम काढ. हे फक्त पहिलीच एक्सरसाइजसाठी ती केली थोडी टाइम का होती. आता इथून पुढे धनात्मक निघणार आहे. ठीक आहे. हाँ बेटा कल मिलते हैं.